मुंब्रा येथील अपघाताबद्दल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। MMRDAच्या एकाही अधिकाऱ्याने आतापर्यंत इथे भेट दिली नसून मागील 1 वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु कोणताही उपयोग नसल्याने अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मागील काही दिवसांपूर्वी रेडीमिक्स टँकर पलटी झाला, परंतु अजूनही ती भिंत बांधण्यात आली नाही। कॉन्ट्रॅक्टरला भिंत बांधण्यासाठी का थांबवण्यात आले हे समजत नाही। तिथे 15-20 मुलं कायम खेळत असतात। नशिबाने एकच मुलगा गेला, परंतु तिथे जर मुलं खेळत असतील तर काय झालं असतं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे। याबद्दल त्यांनी शासनावरही तीव्र टीका केली आहे। शासनाला वेदना, संवेदना, भावना नाहीत, अधिवेशनात हा मुद्दा काढणारच असंही आव्हाड यांनी ठामपणे म्हटलं आहे। सर, 1 महिना झाला आहे दुर्घटना घडून देखील, मात्र ना MMRDAचे ऑफिसर्स आलेत, ना कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू केलं आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये का नाही टाकत जातो, काम करत नाही। पोलीस त्याच्यावर 304 अन्वये गुन्हा का दाखल करत नाहीत। 2 माणसं मेली, काही जण अधू झाली, आपल्याला काळजीच नाही। त्यांना बघायलाही कोणी आलं नाही। आत्तापर्यंत MMRDAचा कुठलाही अधिकारी बघायला पण आला नाही। ही जी भिंत आहे, ही भिंत पुढे न्यायची आहे, जशी त्या साईडला नेली आहे तशीच। नाही इंटरेस्ट त्यांना, बरं ते लोक मरतात ना, गरीब लोक मरतात ना, बरं ते। सर, या संदर्भात आपण काही MMRDAच्या अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो, पत्रव्यवहार झाला। आता मागचे 1 वर्ष पत्रव्यवहार करतो रेहान आमचा नगरसेवकाचं, लक्ष द्यायला वेळच नाही। याचं उद्घाटन केलं, किसने उद्घाटन किया रे? हाँ, किसने उद्घाटन किया है इसका? अपन ने वो साइड का किया ना, उधर उस तरफ का अपन ने सर्विस उद्घाटन पण झालं। तो सर्व्हिस रोड चालू झाला, हा सर्व्हिस रोड आहे तसाच आहे। काय वाटतं, अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे? अधिकाऱ्यांचं लक्षच नाही आहे। आता मागच्या काही दिवसांपूर्वी तिथे एक सिमेंटचा हे उतरला, रेडीमिक्सचा पलटी झाला। आता खरा तो उतार कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता, पण स्पर्धेच्या नादामध्ये झालं। आता मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही, पण ती भिंत का नाही बांधली जी बांधायला पाहिजे होती? कॉन्ट्रॅक्टरला अडवलं का गेलं, ही भिंत नका बांधू। ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय। ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले। अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावर रुजू झाल्यानंतर सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा केली आहे। 2019 साली कारंडे सेवानिवृत्त झाले। 4 वर्ष 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत। कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी न दिल्यास कुटुंबियांसमवेत आत्मदहन करू असा इशारा दिलाय। 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचे आणि सेवानिवृत्तीनंतरची देयकं, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैयक्तिक भत्ता, 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावे अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे। सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयकं मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलं। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या। मागील काळात थकीत देयकं न मिळाल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशाराच कर्मचाऱ्यांनी दिलाय। तर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना, पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या, तर त्याचं सामान घेऊन टाकलं, मग त्याच्या कसं त्याचे बिलं त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं। पण आम्ही वाऱ्यावर होतो ना, आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार? आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा, आपलेच मुख्यमंत्री, आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो, तर त्यांनी आमच्यासमोर 2-3दा आम्ही कसं आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो, तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला, आयुक्तांशी बोलणं केलं, नाही ते माझ्याकडे परिवहन कर्मचारी आले, त्यांची काही जी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना, कशाला थांबवताय? तर त्यांनी सांगितलं निधीचा, तर ते म्हणे ठीक आहे, जे काही निधी लागत असेल तर मला तसं कळवा, निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणी देऊन टाकू, एवढं आमच्या समोर झालं। त्याच्यानंतर 2 दिवसांनी मुद्दाम परत सौरवराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं, नाही मी ते मुख्यमंत्रीजी बोलले, पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही, तर मग मी काय पुढची हालचाल करू शकत नाही, जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल। सध्या मी तुम्हाला 1 करोड देतोय ना, त्या 1 करोड मध्ये समजा आवलं 1 करोडने काय होतं, दर महिन्याला तुम्ही 4-5 हजार देता, त्या हिशोबाने आम्ही जर 30 वर्ष जगलो तर कुठे आमचे 15 लाख आम्हाला भेटतील, पण तेवढ्यासाठी एवढं
आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणी आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे आहे. कारण कोर्टात बी तुम्ही गेलं तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही इकडे तुमची जमीन विका, गाड्या विका, नाही तर तुमची बिल्डिंग विका, पण कर्मचाऱ्याची देणी द्या, असा कोर्टाचा अधिकार न्याय असतो. पण हे लोक त्याला पण फाट्यावर मारतात, असा अधिकार. आता कसं अधिवेशन चालू होतं तर आमचा विषय झाला की आजच्या आज पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि नौबड बोर्डीवर पद्धतीने आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहोत सर्व. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच ठाण्यातील कापूरबावडी माजिवडा उड्डाणपुलांवर खड्डेच खड्डे असं चित्र निर्माण झालं होतं. या संदर्भात वृत्तही प्रसिद्ध झालं आणि आमदार केळकर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झालाय. त्यानंतर येथील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हे थातुरमातुर पद्धतीनं खड्डे बुजवण्यात आले असून पुन्हा पाऊस झाल्यास मोठे खड्डे पडतील असा दावा भाजप आमदार संजय केळकर यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान केलाय. त्यामुळे केवळ तात्पुरता मुलामा न लावता ठाणेकरांना चांगले रस्ते द्यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. माजिवडा कापूरबावडी उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याचं चित्र आहे. कापूरबावडीचा उड्डाणपूल चढल्यानंतर नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. तर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांवर देखील खड्डे पडल्याचं दिसून येते. त्यातही हा रस्ता संबंधित विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. एका मार्गिकेवर मास्टिकही टाकण्यात आलं. परंतु पहिल्याच पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल या निमित्तानं झाली आहे. त्यानुसार या खड्ड्यांची पाहणी केली जाणार असल्याचं पत्र केळकर यांनी संबंधित विभागाला देखील दिलं होतं. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान मंगळवारी संजय केळकर यांनी मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कापूरबावडी, माजिवडा येथील उड्डाणपुलांसह येथील सेवा रस्त्यांचीही पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी पालिका प्रशासनासह वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर टीकेची झोड उठवली आहे. 6 महिन्यांपूर्वी रस्ता तयार करण्यात आल्यानंतरही खड्डे पडले कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता पाहणी दौरा करणार म्हणून तात्पुरता मुलामा लावून खड्डे बुजवण्यात आलेत. मात्र पुन्हा पाऊस झाला तर या ठिकाणी खड्डे पडतील अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर चांगला उपाय करावा अशी त्यांनी मागणी केली आहे. तर घोडबंदर भागात सध्या मेट्रोची कामं सुरू आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. परंतु येथील सेवा रस्ते आजही मोकळे नसल्याचं पाहणीत त्यांच्या निदर्शनास आलं. सेवा रस्त्यांवर वाहनं पार्क केली जात आहेत. शोरूमवाल्यांची वाहनं येथील रस्त्यांवर लागली आहेत. त्यामुळे त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे ठाणे शहरातील नालेसफाईची कामं अद्यापही पूर्ण झाली नसल्याचा दावाही केळकर यांनी यावेळी केला. एक किलो 890 ग्राम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिलकुमार प्रजापती याला गुरुवारी सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथकानं याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकानं अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती वय वर्ष 42 राहणार रामूनगर पाईपलाईन रोड भिवंडी ठाणे हा मूळचा राहणार गाव दुसोती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया आणि जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्याच्याकडून अंगझडतीत 17,20,000 रुपयांचा 1 किलो 720 ग्रॅम अंमली पदार्थ चरस जप्त केला. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता. पोलीस पथकानं अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती राहणार गाव बिरगापूर पोस्ट हनुमानगंज तालुका फुलपूर जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याच्या नावाचा उलगडा झाला. पोलीस पथकानं प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला गुरुवारी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. चौकशीत त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबापू प्रल्हाद सरोज राहणार नवी मुंबई नेरूळ परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणार आहे. तो मूळचा राहणारा हंडिया जिल्हा प्रयागराज उत्तर प्रदेश याला नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी रोजी अटक करण्यात आली. सोमवारी रोजी पोलीस पथकानं त्याच्या मुंबईतील घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून 1,70,170 ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या NDPS गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकानं 18,90,000चा अंमली पदार्थ चरस हा हस्तगत करत एकूण 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देण्यात आली नाहीत. त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी आमच्या पाल्यांकडे पुस्तकं नाहीत. ही पुस्तकं विकत घेण्याचा खर्च 15,000 रुपये आहे. हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. यावेळी शाळेनं किंवा महापालिका शिक्षण विभाग, ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, कलेक्टर यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशाराच पालकांनी दिलाय. नवीन ॲडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र आमच्या पाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत शाळेत ॲडमिशन मिळाली असल्यानं त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाहीत. आमच्या पाल्यांच्या बालमनावर याचा परिणाम होत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. पालक तर पहिली गोष्ट खूप वैतागलेले आहेत. प्रत्येक वेळेला 2-2 महिन्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तके, युनिफॉर्म वगैरे असं त्या गोष्टीसाठी झटावं लागतंय आणि तोपर्यंत अर्धा पोर्शन पूर्ण झालेला असतो. मुलांचं पण मनावरती खूप परिणाम झालेला आहे की पुस्तकं त्यांना मिळत नाही टायमावरती मिळत नसल्याने खूप प्रॉब्लेम होतात. ते एक्झाम जवळ येते, बाकीचे सगळे प्रॉब्लेम होतात. त्याच्या टायमात जर तुम्ही पुस्तकं आणि युनिफॉर्म जर मुलांना दिली तर ते सोयीस्कर होऊन जात आहे. आणि प्रत्येक दरवर्षीच चालू आहे. आम्ही थोडंसं निवेदन दिले का ते लोक नंतर 8 दिवसाचं टायमिंग देतात, 8 ते 10 दिवसाचं परत नंतर टायमिंग देतात आणि तोपर्यंत वेट करावं लागतं. आम्ही इथे येतो, आम्ही 10 वेळा येतो, पण मुलं तिथे प्रत्येक वेळी जे शाळेत जातात ना त्यांना प्रॉब्लेम होतो. प्रत्येक आता टीचर लोक काय करायला त्यांना उभं करतात तुम्ही पुस्तकं का नाही घेतली. तिथं शाळेनेच द्यायला पाहिजे मेन गोष्ट. त्याच्यासाठी आम्ही इथे येतो पण तरी पण ते वर्गात त्यांना हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुस्तकं का नाही आणली आणि पुस्तकं नाही आणली तर युनिफॉर्म तुम्ही नवीन का नाही घातला, हे सुद्धा प्रश्न करतात त्यांना. तर ते बालमनावर थोडा परिणाम होतोय आणि आमचं धावपळ हे होते की आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला इथे यावं लागतंय. पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं नेमकं आता ह्या सर्व गोष्टी जर आंदोलनामध्ये काय बाबा मागण्या पूर्ण होत नाही, मग आम्ही असं कलेक्टर साहेब किंवा दुसऱ्या साहेब तिथे मग आम्ही तिथंच बसू. जोपर्यंत आम्ही तिथे देतच नाहीये आम्ही उपोषणाला तिथंच बसू. मग सगळे पॅरेंट्स मिळून बघू, कारण की आम्ही प्रत्येक शाळा जेवढे शाळा आहेत ना त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की टायमात देत नाही. आणि आम्ही जिथे जातो काही असे पण प्रिन्सिपल आहेत की ते आम्हाला उद्धटपणाने सांगतात. आम्ही त्यांना नम्र विनंती केली तरी ते आमच्या अर्ज स्वीकारत नाही, काही प्रूफ देत नाही. थँक्यू.